पोहोचवण्याचं काम ज्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केलं जातं आणि ती यात्रा ज्यांच्या संकल्पातून ही यात्रा सुरुवात झाली हे आपले पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि या यात्रा आणि यात्रेचे ब्रँड ॲम्बॅसेडर आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं भूषण आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आणि अमोलजी कोल्हे साहेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जे चित्र बदललं ते डायरेक्ट शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याने चित्र बदललं. तोपर्यंत लोक पण म्हणायचे तळते का मळते. असे आपले सर्वांचे नेते अमोलजी कोल्हे, आपले दुसरे नेते आणि पवार साहेबांचे एकदम खास, नेहमी पवार साहेबांचा विचार सोडून कधी त्यांच्या डोक्यात दुसरा विचार आले नाही असे अंकुश अण्णा काकडे, ज्यांनी आता या ठिकाणी आपले विचार मांडले. तर बऱ्याच वेळा सांगतो की त्यांचा पायगुण चांगला आहे, तर जिथं जात्यांना तिथं चित्रच बदलतं. असे राष्ट्रवादी पक्षाचे युवक अध्यक्ष महबूबभाई शेख आता या ठिकाणी आल्यानंतर इथं पण चित्र बदलणार आहे. दुसरे आपले विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचं भूषणच म्हणता येईल, कारण ते श्रीगोंद्याचे असून पुण्यामध्ये जरी असले तरी श्रीगोंदकर असे सुनीलजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सक्सेस जिल्हा अध्यक्ष फाळके तात्या आणि आपले सर्वांचे नेते नेहमी पवार साहेबांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपले नेते आदरणीय दादा पंडितजी कांबळे, अशोकजी बाबर, डॉक्टर अनिलजी आठरे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मला आता माफ करतील आणि ज्यांच्यामुळे ही यात्रा आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला असे आपले आमचे सर्वांचे युवा नेते आदरणीय अभिषेक भैया आणि सर्वच समोर बसलेले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे तरुण सहकारी आणि आमच्या माता भगिनी, निमसे सर पण नंतर आले, असे सर्वच अनेक नेते मंडळी. अभिषेकरावांनी आपले विचार मांडत असताना या शहरामध्ये काय बदल आवश्यक आहे त्या बाबतीत आपले विचार मांडले आणि आज ही शिवस्वराज्य यात्रा म्हणजे छत्रपतींचे शिवरायांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार आज प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे. कारण आज खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या विचाराची गरज आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे माझ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्या धर्तीवर काम करणारे आपले सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब. पवार साहेब नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा पवार साहेबांनी विचार केला. या देशामध्ये कृषी मंत्री पद भूषवत असताना आदरणीय पवार साहेबांनी एकाच वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि बेरोजगारीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण जे आणलं, कुणी आणलं असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी. आज आपण IT सेक्टर पाहतो, ते सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी आणलं. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा नेहमी सगळ्या सुखसुविधा प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि त्यांचा विचार घेऊन आपण या ठिकाणी चालत आहे. त्यामुळे आज ही यात्रा आणि 2024ची विधानसभेची निवडणूक या यात्रेच्या माध्यमातून आपले विचार मांडण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले. मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं. लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहत होतो हे होईल का आणि हे होत असतं का, जे होत नसतं ते करून तुम्ही दाखवलं सगळ्यांनी आणि आता तर विधानसभा आपल्या सगळ्यांसाठी छोटी आहे.
सर्वांनी एक दिलाने एकजुटीने एकत्र राहणं गरजेचं आहे. अभिषेकरावांनी सांगितलं की आता जिल्ह्यामध्ये मी सुद्धा गणपतीच्या काळात फिरलो, चौकात फ्लेक्स लागले होते, प्रत्येक मंडळांना फ्लेक्स लावले होते. मला आता हे काय चालू आहे फ्लेक्स, आणि त्यांनी त्यावर काय सांगितलं, अरे फ्लेक्स लावून आपली प्रतिमा दाखवण्यापेक्षा नगर शहराची प्रतिमा उंचवून असं काम करून दाखवा, ही सगळ्यात भूमिका मांडण्याचं काम आपल्या अभिषेकरावांनी केलेलं आहे. तर नगर शहरामध्ये जर बोलायचं म्हणलं तर आजही कुठल्याच विकासाच्या गोष्टी आपल्याला नगर शहरामध्ये पाहता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहे, क्रीडा संकुल नाही, इथं अद्ययावत गार्डन नाही, अशा औद्योगिकरणाचा काय प्रश्न आहे. सगळ्यात नगर जिल्ह्यामध्ये पहिली MIDC म्हणून आपली नगर MIDC, ती MIDC सुद्धा काही चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे आज ती MIDC सुद्धा भकास होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला जर आता या पुढील कालखंडामध्ये नगर शहर जर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांचा विचाराचा मावळा आपल्याला विधानसभामध्ये पाठवला पाहिजे. आज ठीक आहे, आपण कुठल्या पक्षाला उमेदवारी काय यावर आपण भाष्य करू शकत नाही, कारण ते निर्णय घेण्याचा अधिकार आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे असू, काँग्रेसचे थोरात साहेब असू किंवा नाना पटोले साहेब असू, हे जरी महाविकास आघाडीचे नेते हे ठरवतील, पण आपण सर्वांनी एक खूणगाठ बांधली पाहिजे की या राज्यामध्ये विधानसभेमध्ये आपल्या विचाराचा आमदार या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेला पाहिजे. हीच या ठिकाणी सर्वांनी निर्धार करणं अपेक्षित आहे. एवढं मी अधिकचा वेळ घेणार नाही. अमोलजी कोल्हे साहेबांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्याला ऐकायला आपण आलेलो आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे साहेबांनी शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याच्या माध्यमातून या जिल्ह्याचं चित्र पालटवून दाखवलं, आणि तेच अमोल कोल्हे साहेब आज आपल्या विचाराने नगर शहराचं चित्र पालटवल्याशिवाय राहणार नाही, हाच या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी.